अजित पवार म्हणजे कृपा सह्याद्रीनं दिलेली ती एक शिकवण होती. वक्तशीरपणाची, स्पष्ट वक्तेपणाची, लोकांसाठी सतत उपलब्ध राहणं असू दे, अडीअडचणी सोडवणं असू दे, प्रश्न निकाली काढणं असू दे, विविध क्षेत्रातील मान्यवरांशी अभ्यासपूर्ण चर्चा करून निर्णय घेणं आणि महाराष्ट्राचा विकास करणं हेच ध्येय शेवटपर्यंत अजित पवार यांनी उराशी बाळगलं. लागवी ही दृश्य आपण पाहतोय. अजित पवार यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे. विद्या प्रतिष्ठान याकडे त्यांचं हे पार्थिव आता रवाना होत आहे. पुष्पवृष्टी करत त्यांना हा अखेरचा निरोप दिला जातोय. काही शेवटचे हे क्षण आपण या ठिकाणी पाहतोय. अजित पवार यांचे, एका बेधडक नेत्याचे, एका स्पष्ट वक्त्याचे हे काही शेवटचे क्षण. अगदी काही वेळातच आता त्यांचं हे पार्थिव विद्या प्रतिष्ठानकडे दाखल होईल. त्या ठिकाणी त्यांचे जे पुढील काही विधी असतील ते पार पडतील. अत्यंत जनसागर हा असा त्या ठिकाणी लोटलेला आहे. शोकसागरात ही जनता बुडालेली आहे. अनेक प्रमुख नेते आहेत या ठिकाणी दाखल होत आहेत. त्या ठिकाणी शरद पवार उपस्थित आहेत. त्यांची या ठिकाणी सांत्वनपर भेट घेतली जाते. हा तोच रस्ता आहे कृपा, हा तोच मार्ग आहे जिथून निवडणुकांच्या काळात अजित पवार यांनी बऱ्याचदा रोड शो सुद्धा केला. या रोड शोच्या माध्यमातून अजित पवार हात उंचावून प्रत्येकाचं अभिवादन स्वीकारताना महाराष्ट्रानं पाहिलं. दादांना भेटण्याकरता, दादांची छबी पाहण्याकरता, दादांबरोबर सेल्फी घेण्याकरता अनेक हात त्या रोड शो दरम्यान उंचावायचे, गर्दी करायचे, दादांच्या आसपास गिरट्या घालायचे. पण आज मात्र ते हात उंचावतायत ते दादांना परत या अशी विनवणी करण्याकरता. हा मार्ग, हा बारामतीचा रस्ता, हा काटेवाडीचा परिसर सुन्न झालाय, स्तब्ध झालाय. कारण आपल्या लाडक्या दादाला निरोप देत असताना या ठिकाणी प्रत्येकाचीच पावलं ही जड झाली आहेत. या रस्त्यावरून कधी